डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा। एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे। ते ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, त्या ठिकाणी स्टोअर या सेक्शनमध्ये वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। तसं सध्या महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असा कोर्स आहे तो म्हणजे संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी कोर्स आपण तयार केलेला आहे। महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी कव्हर करतोय। भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, त्यातल्या बायोलॉजीच्या डिटेल व्हिडिओज आहेत। बाकी फिजिक्स केमिस्ट्रीचे नोट्स तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत। चालू घडामोडी आपण 2024-2025 मधल्या कव्हर करतोय। राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र, इतिहास आणि भूगोल, इतिहासावर 1000 पेक्षा जास्त प्रश्न आपण तिथे कव्हर केलेले आहेत। तर तुम्हाला जवळपास 6 महिन्याचा कालावधी या ठिकाणी कोर्सला बघायला मिळेल। या कोर्सची फी फक्त किती आहे माहितीये का? 299 रुपये। लक्षात घ्या, फक्त 299 रुपये मध्ये तुम्ही ह्या सगळ्या विषयाचा ऍक्सेस घेऊ शकता, त्याच्या नोट्स डाउनलोड करू शकता, हा सगळा तुम्हाला तिथे मिळेल। कालावधी 6 महिने असेल आणि प्रत्येक लेक्चर तुम्ही कितीही वेळा बघता येईल, तुम्हाला असं लिमिटेशन नाहीये। तर तुम्ही नक्की जॉईन करा, तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट होईल। तर गुगल प्ले स्टोअरवरून हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवरून तुम्ही जॉईन करू शकता। तर आज आपण वेळ न दौडता आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया। नाही त्या योजनांचा योग्य क्रम लावा असं विचारले। मुंबई योजना किंवा टाटा बिर्ला योजना, जनता योजना, गांधी योजना असे ऑप्शन्स दिलेत आणि तुम्हाला म्हटलंय की विविध योजनांचा योग्य क्रम लावा। म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच्या काळातील ज्या विविध योजना आहेत तर त्या कशा ओळखायच्या किंवा त्याचं कसं क्रमानं लक्षात ठेवायचं, तर त्याच्यासाठीची जी ट्रिक आहे ती ट्रिक मी तुमच्याशी शेअर करतो। ती ट्रिक अशी आहे, मग जनता सर्वस्व आहे। ट्रिक अशी आहे, मग जनता सर्वस्व आहे अशी ट्रिक आहे। मग जनता सर्वस्व आहे याचा अर्थ काय? म म्हणजे तुमची मुंबई योजना आहे। म म्हणजे काय आहे? मुंबई योजना। बरं, मुंबई योजना कधी सुरू झाली? म म्हणजे मुंबई योजना, ठीक आहे, मुंबई योजना। म म्हणजे असणार आहे तुमची मुंबई योजना। मुंबई योजना म्हणजे त्याला टाटा बिर्ला योजना असंही म्हटलं जातं। जानेवारी 1944 मध्ये मुंबई योजना सुरू झाली, जानेवारी 1944। ही योजना म्हणजे जवळपास 10 ते 15 वर्षाच्या कालावधीसाठीचा एक प्लॅन होता। याच्यामध्ये टार्गेट काय होतं तर याच्यामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करण्यात आला। मुंबई योजनेमध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करण्यात आला आणि ही उद्योगपतींनी तयार केलेली योजना होती, म्हणून याला टाटा बिर्ला योजना असंही म्हटलं जातं। या योजनेला काय म्हटलं तर टाटा बिर्ला योजना, हे तर लक्षात घ्या। ग म्हणजे काय असणार आहे तुमचं? गांधी योजना, 2 नंबरची असणार आहे गांधी योजना। श्रीमान नारायण अग्रवाल यांनी 1944 मध्ये ही योजना सुरू केली। काय नाव आहे त्यांचं? श्रीमान नारायण अग्रवाल यांनी ही योजना सुरू केली, त्याला म्हटलं जातं गांधी योजना, गांधी योजना, ठीक आहे। कधी सुरू केली होती? 1944 मध्ये यांनी योजना सुरू केली होती। जनता ती म्हणजे एप्रिल 1945 मधली येते जनता योजना आणि ही कुणी सुरुवात केली होती तर एम.एन. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय असं आपण त्यांना म्हणतो, यांनी या योजनेला सुरुवात केली होती, म्हणून घटक। आणि सर्वस्व आहे म्हणजे काय? सर्वोदय योजना, म्हणजे क्रमानं ज्या योजना आहेत ना त्याचा क्रम विचारला तर तुम्ही उत्तर देऊ शकताय, ठीक आहे। सर्वोदय योजना म्हणजे जेपी म्हणतो आपण, जयप्रकाश नारायण, 1950 मध्ये त्यांनी ही योजना सुरू केली होती। म्हणजे मुंबई योजना 1 नंबरला असणार आहे। त्यानंतर मग ग म्हणजे गांधी योजना 2 नंबरला असणार आहे आणि जनता योजना 3 नंबरला। म्हणजे 1, 3, 2 हा तुमचा करेक्ट आन्सर आहे। 1, 3, 2 हे कुठं बघायला मिळतं? पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 बरोबर। तर स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच्या काळातील विविध योजनांचा योग्य क्रम लावा असं तुम्हाला विचारलंय। लक्षात ठेवताना काय करायचं? मग जनता सर्वस्व आहे असं लक्षात ठेवायचं। मुंबई योजना त्याला टाटा बिर्ला योजना या योजनेनं सुद्धा, या नावानं सुद्धा ओळखलं जातं, या ठिकाणी लक्षात घ्या। ती जी जानेवारी 1944 मध्ये सुरुवात झाली, 10 ते 15 वर्षाचा सुरुवातीच्या काळामध्ये योजनेचा भाग होती। याच्यामध्ये तुम्हाला मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार हा घटक इथं तुम्ही फोकस करू शकता। त्याच्यानंतर गांधी योजना म्हटले, ग म्हणजे तुमचा इथं गांधी आहे, ग म्हणजे गांधी आहे। श्रीमान नारायण अग्रवाल 1944। त्यानंतर जनता म्हणजे जनता नाव आहे म्हणून जनता योजना येते क्रमानं, एप्रिल 45 मध्ये बघायला मिळते। एम.एन. रॉय म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय असं नाव तुम्हाला इथं पाहायला मिळतं। इथं सर्वस्व आहे म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे सर्वोदय योजना, सर्वोदय योजना की जानेवारी 1950 मधली होती आणि जयप्रकाश नारायण ही व्यक्ती त्यामागं महत्वाची होती, म्हणजे सर्वोदय योजना असं तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आता घटक लक्षात आलाय का? ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे,
जानेवारी 1950 मध्ये खालीलपैकी कोणती योजना तयार केली गेली? आत्ताच आपण बघितलं सर्वोदय योजना डेफिनेटली असणार आहे, गांधी आणि जनता नाही, म्हणजे 1 आणि 2 नाही आहे हे शुअर झालं. 1 आणि 2 नाही म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 इलिमिनेट होतो. सर्वोदय डेफिनेटली आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 असणार आहे, म्हणजे तुमचं 3 आणि 4 उत्तर असणार आहे, 4 सुद्धा इलिमिनेट होणार आहे. कारण 2 योजना आहेत, एक म्हणजे सर्वोदय आणि दुसरी म्हणजे कोलंबो, 1950 मध्ये असलेल्या योजना. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता? कोणती पंचवार्षिक योजना आहे की ज्याचा मुख्य भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता? म्हणजे पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर याच्यावर जर विचारलं तर लक्षात ठेवायचं, पहिली योजना मुख्य भर कशावर होता? कृषी घटकावर होता. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कृषीवर होता. दुसरी पंचवार्षिक योजना याच्यामध्ये दुसरा घटक येतो जड व मूलभूत उद्योग. इथं लक्षात घ्या, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर? जड मूलभूत उद्योग. तिसरी पंचवार्षिक योजना ह्याच्यामध्ये पहिला कृषी आणि उद्योग हे दोन्ही घटक कन्सिडर केले आपण, म्हणजे कृषी व जड उद्योग असा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर तुम्हाला पाहायला मिळतो. चौथी पंचवार्षिक योजना बघितली, स्थैर्यासह वाढ किंवा स्वावलंबन म्हणतो, स्थैर्यासह वाढ किंवा त्याला आपण काय म्हणतो? स्वावलंबन असं म्हणतो. हा मुख्य भर तुम्हाला चौथ्यामध्ये बघायला मिळतो. पाचवी पंचवार्षिक योजना म्हणजे काय? हे स्वावलंबन ऑलरेडी ॲज इट इज खाली घ्यायचं, म्हणजे स्वावलंबन ॲज इट इज मी खाली ठेवलं आणि याला जोडायचं काय? आता 2 वर्ड येणार, एक स्वावलंबन आणि याला जोडून दुसरे घटक काय येतो? तर स्वावलंबन आणि दारिद्र्य निर्मूलनाचा मुद्दा या ठिकाणी येतो. आता लक्षात आहे का तुम्हाला गट कसे करायचे? पहिल्या 3 योजनांसाठीचा एक गट करायचा, कृषी, जड व मूलभूत उद्योग, कृषी व जड उद्योग. चौथ्यासाठी स्थैर्यासह आर्थिक वाढ म्हणजे स्वावलंबन घटक आला. पाचव्यामध्ये काय झालं? स्वावलंबन वर होता तो खाली कॅरी फॉरवर्ड झाला आणि जोडून आला दारिद्र्य निर्मूलन. म्हणजे 5 पर्यंत तुम्हाला इथं लक्षात आलं. मग आता 6व्या योजनेसाठी काय करायचं? हे स्वावलंबन 2दा आलाय म्हणजे तिसऱ्यांदा येणार नाही, तो इलिमिनेट होईल. दारिद्र्य निर्मूलन एकदा आहे, तो ॲज इट इज खाली येईल, म्हणजे दारिद्र्य निर्मूलन ॲज इट इज खाली राहिला. मग दुसरा वर्ड त्याच्यासोबत जोडणं गरजेचं आहे दारिद्र्य निर्मूलन, तर त्याला जोडायचं आहे रोजगार निर्मिती. दुसरा वर्ड कोणता आहे? रोजगार निर्मिती. म्हणून 6व्या पंचवार्षिक योजनेचा भर होता दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती, की जो तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारलंय. याचा अर्थ उत्तर काय असणार आहे? 6वी पंचवार्षिक योजना हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. आता 7व्यामध्ये काय होणार बघा, हे दारिद्र्य दोन्ही निघून जाणार, हे निघून जाणार, रोजगार निर्मिती राहणार. म्हणून 7व्या पंचवार्षिक योजनेला आपण काय म्हणतो? रोजगार निर्मिती जनक योजना असंही म्हणतो, कारण 7वी पंचवार्षिक योजना. आता लक्षात येतंय का? म्हणजे हा तुमचा दुसरा गट झाला, इथपर्यंत तुम्हाला फोकस करायचा आहे. याच्यानंतर 8वी पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर? मानवी विकास. काय लक्षात ठेवायचं? 2 विकास आहेत, एक म्हणजे 8वी मानवी विकास, 9वी पंचवार्षिक योजना कृषी व ग्रामीण विकास हा काय होता? मुख्य भर होता. 10वी पंचवार्षिक योजना शिक्षण, 10वी पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर शिक्षण. 11वी आणि 12वी जर विचारलं तर तुम्ही सामाजिक सेवा त्या ठिकाणी म्हणू शकता. याचा अर्थ तुम्हाला उत्तर निघून गेलं, ते म्हणजे 6वी पंचवार्षिक योजना दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती विचारलं तर. आता घटक लक्षात येतोय का? परीक्षेला यावर कसे विचारलं जाते त्यावर तुमचं उत्तर अपेक्षित आहे. आय होप हा घटक क्लिअर झाला असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ओके, इथं कृषी पहिली, ओके लक्षात आहे का? जड व मूलभूत उद्योग दुसरी. तिसऱ्यामध्ये हे कृषी ॲज इट इज घेतलं. आता लक्षात घ्या, यामध्ये मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, कृषी ॲज इट इज घेतलं आणि ह्या उद्योगातला उद्योग घेतला. ठीक आहे. चौथ्यामध्ये स्वावलंबन घटक आला, म्हणून स्वावलंबन चौथ्यावरनं 5व्यामध्ये कॅरी फॉरवर्ड केला, पण त्याला जोडलं काय? दारिद्र्य निर्मूलन जोडलं. हिथं स्वावलंबन आहे, हिथं स्वावलंबन आहे, म्हणजे 6व्यामधून स्वावलंबन जाणार. हिथं दारिद्र्य निर्मूलन आहे, ॲज इट इज खाली घेतलं दारिद्र्य निर्मूलन. त्याला कशानं जोडलं? रोजगार निर्मितीनं. हिथं दारिद्र्य निर्मूलन, म्हणून हिथं दोन्ही निघून जाणार, राहिला रोजगार निर्मिती. म्हणजे उत्पादक रोजगार निर्मिती जनक योजना म्हणजे 7वी योजना. म्हणजे 1 ते 3चा गट झाला, 4 ते 7चा गट झाला. 8व्याला मानवी विकास लक्षात ठेवायचा, 9वी कृषी व ग्रामीण विकास लक्षात ठेवायचा आहे, 10वी शिक्षण, 11 आणि 12 सामाजिक सेवा. अशा पद्धतीने जर तुम्ही घटक केला तर तुमचा यामध्ये अभ्यास क्लिअर होऊन जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत सार्वजनिक क्षेत्रावरचा सर्वाधिक खर्च कृषी या घटकावर झाला? कृषी या घटकावर सर्वाधिक खर्च कोणत्या योजनेमध्ये झाला? तर तुम्हाला इथे उत्तर काय असणार? पहिली पण आहे, चौथी पण आहे. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काय झाला होता? उद्योग दळणवळण. पहिली आणि चौथी डेफिनेटली उत्तर असणार आहे. काय लक्षात घ्यायचं आहे? जेव्हा तुम्हाला पहिली योजना किंवा चौथी योजना
कृषी या घटकावर झालेला सर्वाधिक खर्च आहे. दुसऱ्या तिसऱ्या योजनेमध्ये आपण काय केलं तर उद्योगाला फोकस केलं, पण उद्योगासाठी पायाभूत सुविधा नव्हत्या, म्हणून आपला जो सार्वजनिक क्षेत्रातील सर्वाधिक खर्च आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या योजनेमध्ये कशात झाला, वाहतूक व दळणवळणमध्ये झाला. वाहतूक व दळणवळणमध्ये झाला. आता लक्षात येतोय का, वाहतूक व दळणवळणमध्ये झाला. पाचव्या योजनेचा मुख्य भर कशावर झाला, आपल्या सार्वजनिक क्षेत्रातला सर्वाधिक खर्च तो झाला होता उद्योग क्षेत्रावर. कोणत्या क्षेत्रावर, उद्योग. म्हणजे पाचव्या पंचवार्षिक योजनेत सार्वजनिक क्षेत्रावरील सर्वाधिक खर्च उद्योग क्षेत्रावर झाला. 6, 7, 8 आणि 9 या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक खर्च कुठं झाला तर हा ऊर्जा सेक्टरवर झाला, ऊर्जा सेक्टरवर. आणि 10, 11 आणि 12 हा सर्वाधिक खर्च कुठं झाला, सामाजिक सेवा या क्षेत्रावर. सामाजिक सेवा या क्षेत्रावर म्हणजे 1 ते 4 कृषी, 2 ते 3 वाहतूक दळणवळण, 5 उद्योग, 6 ते 9 ऊर्जा, 10 ते 12 सामाजिक सेवा. काय विचारले, कृषी या घटकावर पहिली आणि चौथी. दुसरी आणि तिसरीचा भर काय येणार नाही, म्हणून उत्तर पैकी आणि 4. दुसरी आणि तिसरी म्हणजे तुमचं काय असणार आहे या ठिकाणी, की वाहतूक आणि दळणवळण. कळालं का, लक्षात आलं. हा मुद्दा या ठिकाणी फोकस करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, म्हणजे लक्षात आहे 1 लाख कृषी, 1 लाख कृषी, 2 आणि 3 इथं तो घटक फक्त समजून घ्या, एकदा समजल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. 2 आणि 3 वाहतूक दळणवळण, लक्षात येते वाहतूक दळणवळण. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी फोकस करू शकता. ठीक आहे. 4 लाख कृषी आहे, 5 ला उद्योग आहे, 6 ते 9 ला ऊर्जा आहे, 10 ते 12 ला सामाजिक सेवा आहे. आता हे या ठिकाणी क्लिअर झालं असेल. ठीक आहे. ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत 3,40,00,000 लोकांसाठी रोजगार निर्मिती हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं. 3,40,00,000 रोजगार निर्मिती उद्दिष्ट कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलं होतं, दुसरी, 6वी, 7वी की 8वी. आता इथं तुम्हाला घटक काय लक्षात घ्यायचं आहे, आता याचं उत्तर आहे 6वी. तुम्हाला ना एकूण 2 आणि 3, 5 आणि 6 एकूण 6 पंचवार्षिक योजना लक्षात ठेवायच्या की ज्याच्यामध्ये रोजगार निर्मितीचं टार्गेट होतं. रोजगार निर्मितीचं टार्गेट होतं. एवढ्या 6 पंचवार्षिक योजना लक्षात ठेवल्या तर तुमचा या ठिकाणचा बराचसा भाग क्लिअर होतो. आता मी घटक काय सांगतोय त्याच्याकडे थोडंसं फोकस करा. ठीक आहे. पहिला घटक येतो, पहिली पंचवार्षिक योजना येते. इथं मी तुम्हाला स्लाइड दाखवते. दुसऱ्या पंचवार्षिक योजना महत्वाची की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा असं रोजगार निर्मितीचं टार्गेट ठेवलं आणि ते टार्गेट होतं 10 ते 12 लाख नव्याने रोजगार निर्मिती करणं हे टार्गेट होतं. म्हणजे दुसरी पंचवार्षिक योजना 10 ते 12 लाख नव्याने रोजगार निर्मितीचं टार्गेट होतं. 6वी पंचवार्षिक योजना जी होती या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 3,40,00,000 लक्षात घ्या, 3,40,00,000 लोकांसाठी रोजगार निर्मितीचं टार्गेट हे 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलं. 9वी पंचवार्षिक योजनेमध्ये किती ठेवण्यात आलं, 53 दशलक्ष अतिरिक्त रोजगार निर्मिती म्हणजे 5.3 कोटी अतिरिक्त रोजगार निर्मितीचं लक्ष. 53 दशलक्ष म्हणजे किती येणार आहे या ठिकाणी 5.3 करोड एवढे रोजगार निर्मिती. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय म्हटलं की दरवर्षी 10 लाख रोजगार निर्मिती, 10 दशलक्ष म्हटले म्हणजे इथं म्हणजे तुम्हाला दरवर्षी म्हणजे पंचवार्षिक योजना 5 वर्षाची म्हणजे इथं सुद्धा 50 दशलक्ष रोजगार निर्मितीचं लक्ष होतं म्हणजेच 5 कोटीचं लक्ष होतं 10व्यामध्ये. 11वी पंचवार्षिक योजना जर बघितली याच्यामध्ये लक्ष होतं 58 दशलक्ष रोजगार निर्मिती म्हणजे 5.8 कोटी आणि 12वी पंचवार्षिक योजनेमध्ये टार्गेट होतं गैर कृषी क्षेत्रात 50.3 दशलक्ष रोजगार निर्मिती. एवढाच घटक तुम्हाला फोकस करायचा आहे की याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतलं टार्गेट किती, तिसऱ्या मधलं किती म्हणजे दुसरी, 6वी, 9, 10, 11 आणि 12 याचा गट आहे. 10 ते 12 लाख दुसरी, 3 कोटी ते 40 लाख 6वी, 53 दशलक्ष 9वी, दरवर्षी 10 दशलक्ष म्हणजे 5 वर्षामध्ये 50 दशलक्ष 10वी, 11वी म्हटलं 58 दशलक्ष आणि 12वी म्हटलं 50.3 दशलक्ष हा घटक असणार आहे. विचारलं काय होतं 3,40,00,000. 3,40,00,000 कुठं दिसतंय यामध्ये तुम्हाला 6व्या योजनेमध्ये दिसतंय. याचा अर्थ करेक्ट उत्तर आहे 6वी पंचवार्षिक योजना हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. घटक लक्षात येतोय का, अशा घटकाला तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेत किती टक्के अपेक्षा वृद्धी दराचं लक्ष होतं. पहिली पंचवार्षिक योजनेत किती टक्के, 3.6, 2.1, 2.8, 4.6. सिंपल आहे ना. पहिल्या पंचवार्षिक योजनेत अपेक्षा कितीची होती, अपेक्षा होती 2.1 ची, आपण साध्य किती केलं 3.6 केलं. अपेक्षा होती 2.1 ची पण साध्य किती केलं 3.6 केलं. पहिल्या पंचवार्षिक योजनेबाबत खालील विधानातून योग्य पर्याय निवडा असं म्हटलंय. अन्नधान्याचं उत्पादन 52.2 दशलक्ष टनावरनं 65.8 दशलक्ष टनापर्यंत वाढलं. पहिलं विधान बरोबर की चूक, डेफिनेटली बरोबर आहे.
राष्ट्रीय उत्पन्न 11% तर दरडोई उत्पन्न 18% वाढलं. राष्ट्रीय उत्पन्न पहिल्या योजनेमध्ये 11% वाढलंय का? नाही. इथं काय पाहिजे होतं? 18% पाहिजे होतं. राष्ट्रीय उत्पन्न कितीने वाढलं? 18% वाढलं. आणि दरडोई उत्पन्न कितीने वाढलं? 11% वाढलं. याचा अर्थ काय झालं? दोन्ही घटक इंटरचेंज आहे, म्हणून विधान 1 बरोबर आहे. इथं लक्षात घ्या, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये अन्नधान्याचं उत्पादन 52.2 दशलक्ष टनावरनं 65.8 दशलक्ष टनापर्यंत वाढलं. राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये 18%ची वाढ आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये 11 याची वाढ आहे. याच्यामुळे काय झालं? दुसरं विधान इंटरचेंज आहे. या घटकाला थोडंसं फोकस करा. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेत सप्टेंबर 1951 मध्ये पहिल्या IITची मान्यता देण्यात आली. कोणत्या ठिकाणी पहिली IIT स्थापन करण्यात आली? मद्रास, मुंबई, खरगपूर का दिल्ली? करेक्ट आन्सर येतं याचं खरगपूर. पहिली IIT कुठं स्थापन करण्यात आली? खरगपूरला स्थापन करण्यात आली होती. पश्चिम बंगालमध्ये येतं ते ठिकाण. आणि त्यानंतर बराचसा घटक पास झाला, म्हणजे IIT कायदा जो 1961चा म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍक्ट म्हणतो, तो संमत करण्यात आला आणि बऱ्याच ठिकाणी स्थापन करण्यात आलं. म्हणजे इथं तुम्हाला पहिल्या IITची खरगपूरला स्थापना झाली, पश्चिम बंगाल. देशभर IIT साठी 1961 मध्ये जो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍक्ट IIT ऍक्ट म्हणलं आता 1961चा, तो संमत केला आणि बऱ्याच ठिकाणी झाली. पण पहिली कुठं झाली? तर ती झाली होती खरगपूरला. हे येतं, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेत दामोदर खोरे विकास प्रकल्प उभारण्यात आला. खालीलपैकी कोणतं विधान या बाबतीत बरोबर आहे ते ओळखा. दामोदर खोरे विकास प्रकल्प काय म्हटले बघा, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये या दामोदर नदीच्या खोऱ्यात प्रकल्प उभारण्यात आला. बरोबर आहे. डॉक्टर मेघनाथ सहा यांच्या समितीच्या शिफारशीनुसार हा प्रकल्प उभारण्यात आला. हे सुद्धा बरोबर आहे. लक्षात येते दामोदर खोरे विकास प्रकल्प. याचा अर्थ तुमचं दोन्ही विधान बरोबर आहे. आता या प्रकल्पामध्ये ना तर ऍक्च्युली 4 धरणं बांधण्यात आली होती. धरणं कुठली याच्यावर एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे काय, दामोदर खोरे विकास प्रकल्प म्हटलं तर तुम्हाला अगोदर पहिल्यांदा घटक काय लक्षात घ्या, तर हे दोन नावं म्हणजे कुठले, झारखंड आणि पश्चिम बंगाल हे राज्य पहिल्यांदा लक्षात घ्या. दामोदर खोरं, नदीचं खोरं. डॉक्टर मेघनाथ सहा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? मेघनाथ सहा. एकूण 4 धरणं उभारण्यात आली होती. तिलैया धरण, मैथोन धरण, पानशेत आणि कोणार. पानशेत मध्ये आपल्या इकडचं पानशेत नाही, तिकडचं, ठीक आहे, झारखंड पश्चिम बंगाल मधलं. तर इथं बाराकार नदीवर तिलैया धरण होतं, बाराकार नदीवरच मैथोन धरण होतं, आणि दामोदर नदीवर पानशेत धरण होतं, आणि कोणार नदीवर कोणार धरण होतं. हे महाराष्ट्राचं पानशेत नाही, हे लक्षात घ्या, तर दुसरं पानशेत आहे. तर तुम्हाला ह्याच्यावरही परीक्षेला आयोगानं प्रश्न विचारलाय. म्हणजे बाराकार नदीवर 2 धरणं होती, तिलैया धरण आणि मैथोन धरण. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, किंवा या घटकाला तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. पानशेत धरण दामोदर आणि कोणार धरण कोणार नदीवर. तर हा एक प्रश्न आहे ज्याला तुम्ही लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे, हिराकुड धरणाबाबत खालील विधानातून अयोग्य पर्याय निवडा. हिराकुड धरणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला. पहिलं बघा, या धरणाची मूळ संकल्पना एम विश्वेश्वरय्या यांची होती. बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. 1948 मध्ये या धरणाचं काम सुरू होऊन 13 जानेवारी 1957 मध्ये पंडित नेहरू यांच्या हस्ते धरणाचं उद्घाटन करण्यात आलं. बरोबर आहे. जगातलं सर्वात जास्त लांबीचं म्हणजे मातीचं धरण, मातीचं असणारं आणि मानवनिर्मित, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. ओरिसामध्ये संबलपूर जवळ महानदीवर हे धरण उभारले 1957. ओरिसा, संबलपूर, महानदी, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे येतं कोणतं अयोग्य आहे? कोणतंच अयोग्य नाही. आता लक्षात घ्या, जवळपास हे किती किलोमीटर लांबीचं मातीचं धरण आहे? 26 किलोमीटर लांबीचं मातीचं धरण म्हणून हिराकुड धरणाला ओळखलं जातं, की जे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे चर्चेत आलेला घटक होता. ठीक आहे. आणि या धरणाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं? या धरणाचं जे उद्घाटन आहे तर हे 13 जानेवारीला म्हटलं ना, उद्घाटन पंडित नेहरूंचं नाव लक्षात घ्या. मूळ संकल्पना विचारली, एम विश्वेश्वरय्या यांची होती. मूळ संकल्पना विचारली, एम विश्वेश्वरय्या यांची होती. भारतातील पहिला खत कारखाना डॅश डॅश मध्ये झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यात सिंद्री येथे उभारण्यात आला. भारतातला पहिला खत कारखाना कधी उभारण्यात आला? म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आला. पण तो कधी? ऑक्टोबर 51, नोव्हेंबर 52, ऑक्टोबर 53, नोव्हेंबर 54. करेक्ट आन्सर येतं त्याचा ऑक्टोबर 1951 मध्ये. भारतातला पहिला खत कारखाना झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यात. आता झारखंड हे आता नंतर पडलेलं नाव आहे, लक्षात ठेवा. धनबाद जिल्ह्यात बरोबर आहे. झारखंड म्हणजे आता का पडलं? कारण 2000 साली झारखंड हे राज्य निर्माण झाले. किती? 2000 साली. अगोदर झारखंड हे कोणत्या राज्याचा भाग होता? तर बिहार राज्याचा भाग होता, आणि 2000 साली बिहारमधून झारखंड वेगळं झाले. ठीक आहे. तर तुम्हाला इथं लक्षात ठेवा, ऑक्टोबर 1951 पहिला खत कारखाना सिंद्री या ठिकाणी उभारण्यात आलेला होता.
पुढचा प्रश्न आहे, 2 विधानं दिलेली आहेत म्हणजे तुमच्या इथे लक्षात येईल ऑक्टोबर 1951. ओके, पुनर्रचना 1974 मध्ये झाली आणि 2002 पासून हा सिंद्रियतला खत कारखाना बंद करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, 2 विधानं दिलीत, 3 विधान आहेत, अयोग्य विधान ओळखा असं म्हटलेलं आहे. अयोग्य विधान ओळखा. पहिला घटक आहे 2 ऑक्टोबर 1952, पहिली तारीख दिली आहे तुम्हाला 2 ऑक्टोबर 1952. सामुदायिक विकास कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली. सामुदायिक विकास कार्यक्रम म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, याची रूपरेषा 2 ऑक्टोबर 1952 डेफिनेटली बरोबर आहे, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. ग्रामीण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पंचवार्षिक योजनेला गती मिळवून देण्यासाठी योजना सुरुवात झाली, बरोबर आहे डेफिनेटली. दुसरा घटक आहे यामध्ये तुम्हाला समुदाय विकास कार्यक्रमाची चांगली अंमलबजावणी व्हावी म्हणून कायमस्वरूपी विकासात्मक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशानं 1953 मध्ये राष्ट्रीय विस्तार योजना सुरू करण्यात आली, म्हणजे नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस 1953 मध्ये सुरू झाली. आता हा पॉइंट घेण्याचं कारण काय हे सुद्धा विधान बरोबर आहे की तुम्हाला 2 घटकामध्ये कन्फ्युजन होता कामा नये. परीक्षेला काय केलं जातं, सामुदायिक विकास कार्यक्रम किंवा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हे केव्हा सुरू केला, 2 ऑक्टोबर 1952 ही तारीख लक्षात येणं गरजेचं आहे. आणि दुसरा घटक आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे राष्ट्रीय विस्तार योजना. हे सुद्धा दोन्ही घटक एकमेकांपासून वेगळे आहेत. नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिस हे 1953 मध्ये सुरू करण्यात आलेलं होतं. यासाठी तुम्हाला इथं वरीलपैकी कोणतेही नाही करेक्ट आन्सर आहे, पण हा घटक या ठिकाणी नीट समजून घ्या. ठीक आहे, महत्वाचा म्हणजे सांगण्याचा उद्देश एकच आहे, सामुदायिक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय विस्तार योजना याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला 4 विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पहिला विधान, भारताने अन्नधान्याची आयात करण्यासाठी अमेरिकेबरोबर 1956 मध्ये PL 480 करार केला. PL म्हणजे पब्लिक लॉ. PL म्हणजे काय म्हटलं जातं, पब्लिक लॉ, म्हणजे अमेरिकेचा पब्लिक लॉ आहे तो, आणि पब्लिक लॉ क्रमांक किती आहे 480. म्हणून PL म्हणजे फूड फॉर पीस कायदा होता. याच्या अंतर्गत अमेरिका काय करत होतं तर इतर देशांना अन्नधान्याचा पुरवठा करत होतं. म्हणून PL 480 हा करार केला हे बरोबर आहे, कारण आपल्यामध्ये अन्नधान्याच्या कमतरतेमुळे. ठीक आहे. या कराराअंतर्गत भारतात गहू आयात करण्यात आला, बरोबर आहे. दुर्दैवाने यात गाजर गवत याचे बी असल्यामुळे ते भारतात पसरलं. गाजर गवत म्हणजे त्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये काँग्रेस गवत म्हणतो. काँग्रेसच्या काळामध्ये आलं म्हणून त्याला काँग्रेस, की तुम्ही बऱ्याच वेळा बघता बघा की त्या टाईपचे बी तुम्हाला भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. हे सुद्धा विधान बरोबर आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. या पॉइंट मधला महत्वाचा मुद्दा काय की तुम्हाला 1956 मध्ये PL 480 करार करण्यात आला. पब्लिक लॉ, PL म्हणजे पब्लिक लॉ 480, म्हणजे फूड फॉर पीस कायद्याअंतर्गत अमेरिका जे अन्नधान्याचा पुरवठा करत होता त्याच्यासाठी असलेली ही महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला म्हटले दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पाबाबत कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा. म्हणजे दिलेल्या विधानातून चुकीचं विधान कोणतं आहे ना ते ओळखा म्हटले. दुसरी पंचवार्षिक योजना म्हटले म्हणजे कधी असणार आहे, 1956 पासून 1961 पर्यंत. ठीक आहे. आता काय म्हटले, भिलाई लोह पोलाद प्रकल्प 1959 साली रशियाच्या मदतीने, म्हणजे पोलाद प्रकल्पाने देश दिलेत. रूरकेला दिलाय, ब्रिटन दिले, इथं दुर्गापूर दिलंय, इथं जर्मनी दिले. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली ओळखायचं ह्यातलं करेक्ट कोणतं किंवा चुकीचं कोणतं तो घटक तुम्हाला इथं समजून घ्यायचा आहे. भिलाई म्हटलं, भिलाई लोह पोलाद प्रकल्प कोणाच्या मदतीनं, रशियाच्या, म्हणजे पहिलं विधान डेफिनेटली बरोबर आहे. भिलाई लोह पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीनं उभारण्यात आला. रूरकेला पोलाद प्रकल्प ब्रिटनच्या मदतीने उभारण्यात आला का, तर इथं महत्वाची गोष्ट काय, रूरकेला म्हणजे जर्मनीच्या मदतीने, म्हणजे हे चुकीचं आहे. दुर्गापूर म्हणजे ब्रिटनच्या, म्हणजे रूरकेला आणि दुर्गापूर ह्या 2 विधानामध्ये काय झाले, इंटरचेंज झाले. जर तुम्हाला रूरकेला पोलाद प्रकल्प म्हटलं, रूरकेला पोलाद प्रकल्प, तर तुमचं उत्तर पाहिजे पश्चिम जर्मनी, जर्मनीचा जो भाग होता तो पश्चिम जर्मनीचा. आणि दुर्गापूर पोलाद प्रकल्प म्हटलं, दुर्गापूर, तर तुमचं उत्तर पाहिजे ब्रिटन. पण इथं काय म्हटले, दुर्गापूरला जर्मनी दिले. याचा अर्थ 2 आणि 3 चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आहे. आता घटक लक्षात आहे, पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आहे, कारण दोन्ही इंटरचेंज झाले. दुसऱ्या महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 खत कारखाने उभारण्यात आले. इथं घटक फक्त लक्षात घ्या. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 खत कारखाने म्हणजे कोणते, एक होता नानगल या ठिकाणी उभारलेला आणि दुसरा होता रूरकेला. म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये रूरकेला या ठिकाणी लोह पोलाद प्रकल्प पण आहे आणि खत कारखाना पण आहे. हा घटक तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष कोण होते, TT कृष्णमाचारी होते. काय नाव होतं त्यांचं,
टी कृष्णमाचारी हे उपाध्यक्ष होते. PC महालनोबिस प्रतिमानाचा आपण या ठिकाणी वापर केलेला होता. PC महालनोबिस म्हणजे त्यांनी कोणतं प्रतिमान सुचवलं होतं? भांडवली वस्तू प्रतिमान सुचवलं होतं. PC महालनोबिस यांनी भांडवली वस्तू प्रतिमान त्यांनी सुचवलेलं होतं. भांडवली वस्तू प्रतिमान म्हणजे काय की या प्रतिमानानुसार जे उद्योग असतील किंवा मूलभूत उद्योग किंवा जड उद्योग म्हणतो यांच्या उभारणी करून तीव्र औद्योगिकरण करण्याचा जो डिसिजन आहे भारतानं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये घेतलेला होता. म्हणून 30 एप्रिल 1956 ही तारीख येते की ज्या तारखेला भारतानं दुसरं औद्योगिक धोरण जाहीर केलं की समाजवादी समाजरचनेला अनुसरून. समाजवादी समाजरचनेचं तत्व भारताने 1955 आवडीतील अधिवेशनामध्ये UN डेबर अध्यक्ष होते त्या ठिकाणी स्वीकारलेलं होतं. म्हणून दुसऱ्या पंचवार्षिक योजनेबाबतीत जेव्हा विचारलं जाईल खत कारखाने 2 नानगेल रोनकेला, उपाध्यक्ष टी कृष्णमाचारी, प्रतिमान आपण स्वीकारलं PC महालनोबिस प्रतिमान. इथं लक्ष द्या, महालनोबिस यांनी कोणतं प्रतिमान सुचवलं होतं? भांडवली वस्तू प्रतिमान त्यांनी सुचवलं होतं आणि याच्यानुसार भांडवली उद्योग, मूलभूत उद्योग आणि अवजड उद्योग यांच्यानुसार तीव्र औद्योगिकरण म्हणजे दुसरं आपण फोकस केला ना औद्योगिकरणाला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि 30 एप्रिल 1956 ही तारीख येते की ज्या दिवशी भारताचं दुसरं औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं की जे समाजवादी समाजरचनेला अनुसरून होतं. हा घटक तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. घटक फक्त समजून घेत चला आणि त्याचं अनालिसिस करत चला. हा घटक खूप महत्वाचे आहेत. पंचवार्षिक योजना हा टॉपिक ही त्यासाठी जास्त इम्पॉर्टंट ठरतो. ठीक आहे, जाऊया मग पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला दिले खालील विधानामधून योग्य पर्याय निवडा. 3 विधानं दिली त्यांनी म्हटले योग्य पर्याय कोणता आहे ते निवडा. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर हा कृषी क्षेत्रावर होता. पहिलं विधान बरोबर आहे की नाही? आता तुम्ही विचार करा, पहिली पंचवार्षिक योजना मुख्य भर कृषी, बरोबर आहे. कारण पहिली पंचवार्षिक योजना म्हणजे आपली कधीची होती? 1956 ते 1961. पहिल्यांदा 51 ते 56, 1951 ते 1956 म्हणजे डेफिनेटली कृषीवर भर होता. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे 2 ऑक्टोबर 1952 आपण मगाशीच बघितलं समुदाय विकास कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये नानगल आणि दुर्गापूर येथे खत कारखाने उभारण्यात आले. आता लक्षात घ्या, आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या ठिकाणी काय म्हटलं होतं? खत कारखाने नानगेल आणि रूरकेला. इथं तुम्हाला देताना विधान काय म्हटलंय? आता प्रश्न देताना तुम्हाला बघा इथं नानगल आणि दुर्गापूर दिले याचा अर्थ चुकीचा आहे. या ठिकाणी पाहिजे होतं रूरकेला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 खत कारखाने उभारण्यात आले. एक होता नानगल आणि दुसरा होता रूरकेला. याचा अर्थ हे विधान चुकीचं आहे. याचा अर्थ हे विधान चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्या ठिकाणी तुमचं बरोबर आहे. फक्त 1 आणि 2 बरोबर. हे आता लक्षात येतंय, हा घटक समजतोय, याच्याकडे थोडंसं फोकस करू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे खाली विधानातून अयोग्य विधान निवडा म्हटले. तिसरी पंचवार्षिक योजना याचा कालावधी 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 असा होता. बरोबर आहे. या योजनेचा मुख्य भर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कृषी आणि मूलभूत उद्योग. झालं होतं असं की आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी घटकाला फोकस केलं. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मूलभूत व जड उद्योग घटकाला फोकस केलं. पण आपल्या असं लक्षात आलं की कृषीला सोडून आपल्याला जमत नाही. उद्योगाचा विकास करायचा पण कृषीला सोडून जमणार नाही. म्हणून तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कृषी आणि मूलभूत उद्योग या योजनेचा मुख्य भर ठेवला. म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. या योजनेसाठी धनंजयराव गाडगीळ यांनी या प्रतिमानावर आधारित द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन असा आराखडा तयार केला होता. आता लक्षात घ्या, धनंजयराव गाडगीळ जेव्हा नाव येईल तर हे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा त्यांनी नाही तयार केला. धनंजयराव गाडगीळ म्हणलं की चौथी पंचवार्षिक योजना. चौथी म्हणजे कधीचे? 1969 ते 1974 हा कालावधी मिळतो. याचा अर्थ द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन हा कालावधी हे कोणाचा आहे? तर याचं करेक्ट आन्सर येतं सुकुमाय चक्रवर्ती. काय नाव येतं? सुकुमाय चक्रवर्ती यांचा प्रतिमानावर आधारित असणार. म्हणजे धनंजयराव गाडगीळ या ठिकाणी सुकुमाय चक्रवर्ती असतं तर तुमचं ते विधान करेक्ट ठरलं असतं. लक्षात घ्या, तिसरी पंचवार्षिक योजना म्हणजे तुम्ही कधी सुरू केली होती? 1961 ला सुरू केली होती आणि 1966 पर्यंत तुम्हाला ती योजना चाललेली बघायला मिळते. म्हणजे हा ठिकाणी घटक लक्षात आला. म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे काय तुमचं अयोग्य आहे. आता आपण मूळ प्रश्नाकडे परत एकदा जाऊया. इथं बघा तुम्हाला तिसरी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 हा घटक कृषी व मूलभूत उद्योग हा त्याचा मुख्य भर होता. प्रतिमान होतं महालनोबिस आणि सुकुमाय चक्रवर्ती. आता लक्षात आहे का? सुकुमाय चक्रवर्ती यांच्या या प्रतिमानावर आधारित द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन असा आराखडा तयार करण्यात आलेला होता. मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन. आता हे तर तुम्हाला घटक लक्षात आला असेल. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे.
पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय शोधा असं म्हटले. पहिली, दुसरी, पाचवी आणि 10वी असा घटक तुम्हाला इथं दिलाय. आता पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी म्हणजे शेतीला प्राधान्य दिलं, म्हणजे पहिलीला कृषी शेती हा घटक येतोय. म्हणजे 1 ला 3 पाहिजे, म्हणजे पहिला ऑप्शन एलिमेंट होतो आणि तिसरा ऑप्शन एलिमेंट होतो. म्हणजे उत्तर असताना 2 किंवा 4 मध्ये असणार आहे, कारण इथं 3 आहे, इथं 3 आहे, म्हणजे घटक कळलं. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जलद औद्योगिकरणाला फोकस केला, म्हणजे 2 ला 1 कुठं इथं आहे, पण 1 ला 3 इथं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आहे. 3, 1, पाचवी म्हणजे 4, 10वी म्हणजे जीवनमानाचा दर्जा उंचवणे हा घटक तुमचा इथे येतो. घटक लक्षात येतोय का? पहिल्यामध्ये शेतीला प्राधान्य दिलं, दुसऱ्या योजनेमध्ये जलद औद्योगिकरण, पाचव्यामध्ये गरिबी हटाव आणि 10वी म्हणलं तर तुमचं ऑप्शन एलिमेंट मेथड इथं वापरा. पुढचा प्रश्न आहे इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं? इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग हे पुस्तक कोणी लिहिलं? गुन्नार मेडल, सर विल्यम ॲशले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धनंजयराव गाडगीळ. तर याचं करेक्ट आन्सर आहे गुन्नार मेडल. इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग हे पुस्तक कोणी लिहिलंय? गुन्नार मेडल. म्हणजे यांच्या या पुस्तकावर आधारित असणारा, या पुस्तकातूनच ऍक्च्युली रोलिंग प्लॅन ही कन्सेप्ट आली. रोलिंग प्लॅन ही कन्सेप्ट त्यांनी मांडली. रोलिंग प्लॅन म्हणजे काय म्हणतो? त्याला आपण सरकती योजना म्हणतो. त्याला काय म्हणतो? सरकती योजना. तर त्यांनी या पुस्तकातून ही रोलिंग प्लॅन आहे ना ती वैज्ञानिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला. वैज्ञानिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला. मग प्रश्न असा पडतो की सरकती योजना भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या कालावधी दरम्यान होती असं विचारलं. सरकती योजना किंवा रोलिंग प्लॅन भारतातल्या कोणत्या कालावधी दरम्यान होती? मग इथं तुम्हाला 78 ते 83, 76 ते 69, 78 ते 80, 80 ते 83. मग लक्षात येईल रोलिंग प्लॅन 1978 ते 1980 या कालावधी दरम्यान होती. आयोगाला तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न हमखास विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, याच्याकडे पण थोडंसं लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे नियोजन मंडळाचे पहिले उपाध्यक्ष विचारले. नियोजन मंडळाचे पहिले उपाध्यक्ष मॉन्टिंग सिंग अहलुवालिया, धनंजयराव गाडगीळ, पी.टी. कृष्णमाचारी का गुलजारीलाल नंदा? नियोजन मंडळाचे पहिले उपाध्यक्ष म्हणलं तर गुलजारीलाल नंदा. तुम्हाला विचारलं नियोजन मंडळाचे शेवटचे कोण? मॉन्टिंग सिंग अहलुवालिया. हे कधी होते? शेवटचे होते. तुम्हाला विचारलं होतं पहिले कोण आहेत? गुलजारीलाल नंदा. अध्यक्ष कोण असणार आहेत? तर हे पंतप्रधान असणार आहेत. ठीक आहे. खालील विधानातून अयोग्य पर्याय निवडा असं म्हणते. 3 विधानं दिली. भारतात 1 एप्रिल 1951 पासून आर्थिक नियोजना सुरुवात करण्यात आली. बरोबर आहे. 12 योजना पूर्ण झाल्या का? की 12 योजना म्हणजे 12वी योजना जी होती आपली तर ती 2012 पासून 2017 या कालावधीमध्ये होती. पण आपण काय केलं यामध्ये तर डायरेक्टली 2015ला नीती आयोग आणला. पंचवार्षिक योजना तिथंच बरखास्त केल्या. नीती आयोग कधी आणला? 1 जानेवारी 2015. म्हणजे 12वी पंचवार्षिक योजना आपली पूर्ण होण्या अगोदर आपण त्या ठिकाणी नीती आयोग आणला. याचा अर्थ 12 योजना पूर्ण झाल्या नव्हत्या. ओके, पूर्ण झाल्या आहेत म्हणजे झाल्याच नव्हत्या, ते कॅन्सल करून आपण नीती आयोग आणला. म्हणजे इथं 12वी योजना पूर्ण झालेली नाही. हा घटक तुम्हाला इथं लक्षात यायला पाहिजे किंवा हा घटक इथं महत्वाचा आहे. पंचवार्षिक योजना काळात 7 वार्षिक योजना राबवण्यात आल्या तर ते उत्तर बरोबर असणार आहे. याचा अर्थ अयोग्य विचारले म्हणजे 1 आणि तुम्हाला काय विचारले यामधून अयोग्य का योग्य? आता इथं तुम्हाला अयोग्य म्हणण्यापेक्षा योग्य पर्याय निवडा असं विधान पाहिजे होतं. म्हणजे पहिलं आणि तिसरं योग्य राहते, दुसरं अयोग्य या ठिकाणी तुम्हाला राहू शकते. म्हणजे लक्षात येतोय 1966 ते 1969. आता 3दा खंड पडलाय ना आपल्या पंचवार्षिक योजनेत. 66 ते 69 या कालावधीमध्ये काय झालं? 66 ते 69 योजनेला सुट्टी म्हणतो आपण. याच्यावर आयोगाचा प्रश्न बऱ्याच वेळा आला. योजना सुट्टी कालावधी 66 ते 69. बरोबर आहे. मग दुसऱ्यांदा खंड पडला सरकती योजना रोलिंग प्लॅन 1978 ते 80. ओके, याला आपण सरकती किंवा रोलिंग प्लॅन म्हणतो. रोलिंग प्लॅन. ओके, आणि त्यानंतर 1990 ते 92 मध्ये खंड पडला. अशा 3 खंडामध्ये एकूण आपण 7 वर्षाच्या वार्षिक योजना राबवलेल्या होत्या. यामध्ये पंचवार्षिक योजना न राबवता वार्षिक योजना राबवल्या होत्या असा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. यावर पण थोडंसं फोकस करा. पुढचा प्रश्न आहे, आता त्यालाच धरून जाऊया. योग्य विधान ओळखा म्हटले. भारतात पंचवार्षिक योजनेमध्ये 2दा खंड पडला. 2दा नाही 3दा पडला. हे आपण आत्ताच्याच प्रश्नामध्ये बघितलं की भारतामध्ये पंचवार्षिक योजनेमध्ये 66 ते 69, 78 ते 80, 90 ते 92. याचा अर्थ 2दा नाहीये 3दा खंड पडला आणि 66 ते 69च्या कालावधीला योजनेला सुट्टी म्हणतात. म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या विधानामधून करेक्ट उत्तर कोणतं असणार आहे? पर्याय क्रमांक 2 बरोबर हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, म्हणजे लक्षात येते का भारतात पंचवार्षिक योजना 3 प्रकारे खंड 3दा पडलाय. 7 वार्षिक योजना राबवल्या 66 ते 69, 78 ते 80, 90 ते 92. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे
खालीलपैकी कोणत्या योजनेची उद्दिष्ट ही स्वावलंबन, सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ व समतोल प्रादेशिक विकास होती? स्वावलंबन, सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ म्हणजे चौथी पंचवार्षिक योजना. लक्षात ठेवा की 1 एप्रिल 1969 ला सुरुवात झाली चौथ्या पंचवार्षिक योजनेची आणि संपली कधी 31 मार्च 1974 म्हणजे चौथ्या पंचवार्षिक योजनेबाबत.